बातमी आहे चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षात एकमत झाल्याचं कळतंय। मंगळवारी देवगिरीवरच्या बैठकीत राजीनाम्यावरती चर्चा झाली। चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी बैठकीत केली। चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागल्याचं आमदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे चाकणकरांचा राजीनामा घेण्याचा निर्णय आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आता पक्षाकडनं काय सांगितलं जाणार चाकणकरांना याकडेच सर्वांचं लक्ष आहे। राजीनाम्यासंदर्भात काय माहिती? नक्कीच श्वेता, खरं तर दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी होत असते। या सगळ्या बैठकीमध्ये खरं तर अनेक आमदारांनी आणि पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जी आहे या सगळ्या बैठकीत केलेली आहे। खरं तर रुपाली चाकणकर यांच्या वर्तणुकीमुळे कुठेतरी पक्षाला डाग लागतोय आणि त्यामुळे पक्ष मलिन होतोय आणि त्या सगळ्या संदर्भातल्या चर्चा या समाज माध्यमांवरती होताना पाहायला मिळतात। त्यामुळे तात्काळ रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती महत्त्वाच्या नेत्यांनी आणि त्याचसोबतच अनेक आमदारांनी जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय जो आहे तो आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात गेलेला आहे। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं काय निर्णय घेण्यात येणार आहे आणि कधीपर्यंत त्यांचा राजीनामा होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।